आता जाऊयात गडचिरोलीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून गडचिरोलीत सुद्धा सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन तिथलं विस्कळीत झालंय। गडचिरोली, चामोर्शी, गडचिरोली, नागपूर, आष्टी, आलापल्ली, भामरागड या 4 प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह 12 मार्ग आजही बंद आहेत। पुरामुळे 3 दिवसांपासून खरं तर भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झालाय। त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय। त्यामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे। परिणामी शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे। आपण पाहतोय सलग 5व्या दिवशी सुद्धा गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच हा परिणाम आपण या दृश्यातून पाहतोय। गोसेखुर्दमधून विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा पूर्णपणे नदीवर झालेला आहे। नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुरातनं वाट काढताना या सगळ्या लोकांची चांगलीच दमछाक होती आहे। दरम्यान राज्यात आज सुद्धा सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईमध्ये समुद्राला आज मोठी भरती येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मुंबईमध्ये 2 दिवसांच्या दमदार पावसानंतर सकाळपासून खरं तर पावसाने विश्रांती घेतली आहे। मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय।